शिक्षक झालं नाही. आपलं जे दुकान आहे त्याचे नंबर 1 आहे. आता पहिले परीक्षा घेतली होती टीईटी, टीचर एलिजिबिलिटी टेस्ट. शिक्षक व्हायसाठी पात्रता लागते म्हणा. त्याच्यानंतर परीक्षा घेतली, त्याच्या अगोदर सीईटी होती, मग घेतली टीईटी, आता त्याच्यानंतर घेतली टेट. मग त्याच्यानंतर काही ना काय केलं बुवा, शिक्षकाची नोकरी चांगली आहे, स्वतःच्या गावात येता येते म्हणून काय केलं, हातचं सोडलं आणि पळत्याच्या मागे लागलं आणि मग झालं शिक्षक. आता शिक्षक झाल्यावर पहिलेच तुम्हाला माहिती आहे याला शिकवण्यापेक्षा जास्त कामं दिली. तांदूळ मोज, माणसं मोज, बीएलओ यादी कर, कोण गावातलं पळून गेले, कोण नव्यानं आले, एवढे त्याच्याकडे कुटाने आणि एवढ्या कुटाने असून त्याला पगार 16,000. आता जे लग्नाचं राहिले ते कोमात हे लग्न करू का नको करू, गेल्यावर 16,000 भागल का. आणि जे लग्न लावले त्याला 2 लेकर आहेत, त्याचे तो वांदे तो वांजे है ना, एकाला बनेले एकाची नाही. 16,000 तेवढं भागायचं कुठं. त्याच्यानंतर 500-600 किलोमीटर नोकरी आहे, त्याच्यात पुन्हा 10 वर्षाच्या आत बदली नाही, मेला खार. एवढं असून त्या गावात रूम, त्या गावात पूर्ण घराचं चित्र इकडे सोडून द्यायचं, तिथं नव्यानं उभं राहायचे. 10-15 वर्ष त्याला टाका काल बदली करायची, तिकडंच राहिलेलो बरोबर. आणि त्याच्यात आपल्या महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय आदरणीय है ना कर्तव्य तत्पर शिक्षण मंत्री, यायला कुठला पेपर नव्हता, यायला कुठली परीक्षा दिली नव्हती है ना. आणि आता यायचं म्हणणं आहे की शिक्षण सेवक पद म्हणजे 16,000वर हा घासत असताना, हा घासू बेजार होत असताना याच्यासाठी नव्याने एक परीक्षा घ्यायची. मारा त्याला, मारा काय ठरतं त्याला, शिक्षकच काय करतात त्याला. कुठून तुम्हाला बुद्धी सुचते रे. तुम्ही एखाद्या देवादेवाच्या तरी पाया पडता. मला तर कधी कधी वाटते की देव जेव्हा बुद्धी वाटू लागले तेव्हा आहे तुमच्या पशी आले. जसं बुद्धीचं आपल्या बुद्धी संपत्ती तसा तुमचा कार्यक्रम झाला. थोडीफार विचार करा, गोरगरिबाचे लेकरं तानात घे. सीईटी यासारख्या 4 परीक्षा देऊन शिक्षण शोधलो. आता 3 वर्ष मुलांना शिकवायचे की घरी बसून पुढच्या परीक्षेची तयारी करायची. कुठून बुद्धी सुचली, आधीची चांगली नोकरी सोडली, 16,000वर शिक्षक झालो. टीचर इज द पिलर ऑफ नेशन. गोरगरिबाच्या लेकरांना आकार देण्याचं काम शिक्षक करतो. काही जण कधी डायलॉग घालतील की ते शिकवण्यात पगारी जास्त झाल्या तर तू कुठे देशाचं काय करायला, नळाच्या तुट्या तूच वरणारा, शाळेची घंटी गायब तू करणारा है ना, फरची गायब तू करणारा है ना, ती जनावर जिथं शाळेला पत्र आहे त्याच्यात बांधणारा तू. तुला कुठे डायलॉग आहे याच्याबद्दल बोलण्याचा. जे चांगले काम करते त्याच्यावर मानावं लागेल का नाही. आम्ही तिथून शिकलो, तू बी तिथून शिकला, तुझा बाप बी तिथून शिकला, मग त्या शिक्षकाचा सन्मान व्हायला काय नाही पाहिजे का. त्याच्यात आता ही परीक्षा घेणार. गुरुजी परीक्षा पास झाला तर नोकरी पक्की. राज्यातील 19,000 शिक्षण सेवकांना सरकारचा झटका आणि फटका सोबतच. मंत्री महोदयांना विनंती आहे त्यांना फक्त शिकवण्याचं काम द्या. तुम्ही शाळेला भौतिक सुविधा नाही दिल्या तरी मोठमोठ्या इंग्लिश स्कूलकडे जाणाऱ्या लेकरांच्या रांगा जिल्हा परिषदेकडे येतील. का टीईटी पास होण्याचा रेशिओ पाहिजे, टेट पास होण्याचा रेशिओ पाहिजे. आमच्यासारख्या दुकान बसले नाही भाऊ त्याच्यात, चांगले सगळं जमलं नाही. इथे भापाने आणि किती शिकवल, पण टीईटी परीक्षा पास होणं मजाक होती का नाही. मग त्या परीक्षेत पास होणारा एवढा बुद्धिमान वर्ग शाळेवर गेलाय. फक्त त्या शिक्षकांना विनंती आहे, गावात 2 विकासोट राजकीय पार्टी असतात, त्याचा चहा पण पिऊ नको. तू आतूच डबा घेऊन जाय, तालुक्यात जरी भेटला तशी झापड लावून जाय, त्याला बोलू नको, त्याचा चहा पिऊ नको. एका पार्टीकडे तू गेला दुसऱ्या पार्टीकडे नाही गेला तू पत्त्याचा नाद लागतो. तर विनंती आहे गावातल्या पार्टीचा तू शिकार व्हायचं नाही. गोरगरिबाचे लेकर आहेत, आपल्या लेकरांचं भवितव्य घडवण्यासाठी आपण नोकरी करायलो, पैसा वाचवलो, तसं ज्या शाळेत आपण शिकवलो तिथं पण गोरगरिबांचे लेकर आहेत. त्यांच्या मायबापाची इच्छा आहे की आपलं लेकरू काहीतरी घडलं पाहिजे आणि त्याचं पुण्य तुम्हाला आले. जहा पैसा काम नाही आता वा दुआ काम आती. त्यामुळे तो आशीर्वाद आपल्याला मिळायचा असेल तर आपलं काम आहे त्या गोरगरीब लेकरांच्या शिक्षणाकडे आपल्याला लक्ष द्यायचंय. पण सरकारला विनंती आहे की याच्या मागे बिनाकामाचा ताण देऊ नका. कंपाऊंड वॉल बांधायचं काम कोणाचं तुमचं आहे का, तुम्ही बांधायला पाहिजे ना. शिक्षकाला विचारले किती विटा लावल्या, सिमेंट किती हल्ली, कुठून लावले. झाडं लावायचं काम त्याचे आहे का, त्याला विचारले किती पाणी दिलं, झाड वाळलंच कोण, त्याच्या फांद्याच कोण तोडल्या, पानच कोण गायब केलं, त्याचं काम आहे का. ते कलर लावल्यावर किती डबे लावले, तू किती खाल्ले, काही गरज आहे का. तांदूळ बदल लावले दाना एका लेकरा मग एवढं तेल नेलं ते फार. त्याने टाचण करायचं का, पाठ शिकवायचा का, तांदळाचे दाणे मोजायचे. पुन्हा व्हायले जिल्हा परिषदला गुणवत्ताच नाही. त्याला ओरिजिनल काम शिक्षणाचं द्या ना.
हे चित्रचरित्र बदलत म्हणा का तर गुणवत्तापूर्ण शिक्षक त्या शाळेवर गेले म्हणून त्या शाळेतल्या शिक्षकांना योग्य संधी द्या असे उठसूट उचलली जीभ लावली तळला असे दलिंदर काही निर्णय घेऊ नका है ना. 19,000 शिक्षक पुन्हा कुठं जाणार आंदोलनाला त्याच्यात पुन्हा काँग्रेस सर आणि काँग्रेस सरला काय बोलायचं सुमार नाही झाले वांदे गेले सर आता सरचाच कार्यक्रम. त्यामुळे विनंती आहे या शिक्षकांचा सन्मान व्हा असं बोलला असाल तर पुन्हा एकदा म्हणा चुकून बोललो होतो बाबा मला शिक्षकाचा सन्मान आहे. तुम्ही लागलेले 19,000 शिक्षकांना विनंती आहे बढियापैकी शिकवा. तुम्हाला पुन्हा ते 55,000 भरायचे नव्हते मग तुम्ही एक नवीन कार्यक्रम केला कॉन्ट्रॅक्ट भरती आम्हाला कळू पण दिली नाही. डीएडच्या वाटले मला 10,000 भेटले माझ्या गावाच्या बाजूला शिकवायलो त्याला कुठे माहिती आहे आता तुम्ही भरतीच नाही 10,000 होता तो कार्यक्रम खलास है ना. 999 जिओ धन धनाधन बाकी 2,000चे नवीन 2 ड्रेस चप्पल संपले 10,000. मी भी बेरोजगार तू भी बेरोजगार. हे वांदे सरकारने आपले ओळखलेले पण युवा शक्ती युवा वो नहीं होते जो हवा के साथ बहते युवा होते जो हवा का रोग बदल देते. आपण एकत्र असलो तर सरकार नक्की आपल्या प्रश्नाचा विचार करेल आपल्या मागणीचा विचार करेल. ही मागणी कधीच लागू होणार आहे घेऊ नका. जरी झाली तर मग त्याच्यासाठी परीक्षा ठेवू 5 वर्षात तुम्ही काय कुठाने केले बाबा खरंच बरोबर केलंय का काय तुमचं चुकलंय त्याचे परीक्षेत पास झाले आणि आपण नापास झालो तर धन्यवाद बाबा माणूस हुशार आहे ना त्याने एवढा चांगला परीक्षा पास झाली म्हणून. त्यामुळे तुमच्यासाठी एक परीक्षा पाहिजे ती परीक्षा तुम्ही पास व्हा कारण याच्यासाठी टी सीईटी आणि आता महत्वाची गोष्ट टी आता फक्त एमएटी घ्या ना मेंटल एलिजिबिलिटी टेस्ट ते जागेवर आहे का तपासा.